स्टार्ट. नमस्कार, भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. आज आपण आमचे काही पत्रकार, जे चळवळीतले काम करणारे, जे रोखठोक बोलणारे पत्रकार, आज आपण त्यांच्या बरोबर एक विषयावर चर्चा करणार आहे की जो विषय असा आहे की पंचायत समितीचे उपअभियंता कुपल यांनी जे ऑफिसमध्ये जे पैसे स्वीकारले त्या बाबतीमध्ये आपण त्यांना स्पष्टपणे विचारणार आहे की त्यांचे काय विचार आहेत त्या बाबतीमध्ये. आज आपण प्रथम साधू भाऊ यांच्या बरोबरच बोलू की नक्की तुमचा विचार काय आहे त्या बाबतीमध्ये. हो का, खरं तर ही व्हिडिओ कसा बाहेर आला किंवा कसा सोशल मीडियावर फिरला ही पहिल्यांदा बघितलं पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे, ह्याच्या मागचं षडयंत्र काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला वाटतं ही खाजगी कोणीतरी कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ काढलेला आहे असं माझ्या निदर्शनात त्या व्हिडिओवरनं दिसतंय. खरं तर ही पैसे तिथं घेणं, कुणी दिलं, कोण ठेकेदार होता किंवा कुणी पैसे ते कशासाठी दिलं, ही सगळ्या गोष्टीची शहानिशा व्हायला पाहिजे होती. कुठंतरी ही षडयंत्र असावं किंवा ह्याच्या मागचं कुठंतरी काहीतरी मूर्त आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की हा जो व्हिडिओ ज्यांनी काढलाय किंवा जे तिथं 4 कार्यकर्ते जे ठेकेदार दिसतात ते त्यांचं नाव कुठं पुढे येताना दिसत नाही किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार कुठं कार्यालयाला नोंदवली नाही असं तुमचं म्हणणं आहे. 100%. आता काय होते माहितीये का, आता बऱ्याच ठिकाणी मी चर्चा बघतोय. आता 1-2 दिवसापासून ही प्रकरण बाहेर पडले आणि वेगवेगळ्या चर्चा येतात. आता सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टी, बातम्या आल्या, व्हिडिओ सगळीकडे फिरलाय. पण मला एक कळत नाही, तो व्हिडिओ 2-4 महिन्याचा असावा असा माझा अंदाज आहे. मग जर समजा तक्रारदाराला तक्रार करायची होती तर त्यांनी 4 महिने का थांबवलं, हा पण महत्वाचा विषय. दुसरी गोष्ट, त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाठलं परत ते अँटी करप्शन दिलं नाही. ह्याच्या मागचं गोड बंगाल काय, मग का दिलं नाही, ह्याच्या मागचं काय हेतू होता का त्या गोष्टीचा, किंवा अधिकाऱ्याला फक्त बदनाम करायचं किंवा ब्लॅकमेलिंग करायचं असा काय प्रकार होता का, त्यांनी अशी चर्चा आहे. साधूभाऊनं गंभीर आरोप केलेला आहे की हा ब्लॅकमेलचा तर प्रकार नाही ना. कारण ह्याच्या कांबळेंबरोबर पण बोलताना, कांबळे तुमचं स्वागत आहे भारतीय नाईक मध्ये, कांबळेंबरोबर पण ही बोलताना असंच जाणवलं की हा व्हिडिओ साधारणपणे 2 ते 3 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे. बरोबर आहे. आणि ऑफिसमध्ये तुम्ही पाहिलं की हा व्हिडिओ साधारणपणे ह्यांना 3 सप्टेंबरच्या दरम्यान हा व्हिडिओ दाखवण्यात आला. बरोबर आहे. मग 3 सप्टेंबर ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे 27 सप्टेंबरच्या दरम्यान झालेला आहे. मग इतक्या वेळात हा कालखंड एवढा मोठा गॅप कशासाठी? सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी, मी ग्रामीण भागात राहतो आणि गेले 30-35 वर्ष पत्रकारिता करतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये असं तात्पर्य आहे की व्हिडिओ हा पूर्णपणे डुप्लिकेट बनवलेला आहे आणि तो व्हायरल केलेला आहे की एखाद्या अधिकाऱ्याची प्रमोशन होत आहे आणि त्याला कसा बदनाम करायचा हा हेतू त्या व्यक्तीचा. आणि तो माणूस अनेक कार्यालयामध्ये जाऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करतो. आणि आमचं एकच काम, कटपलच्या कामासंदर्भात गेलो होतो, रस्त्याच्या संदर्भात गेलो होतो, तर आम्हाला साहेबांना भेटायचं होतं, परंतु माहितीच्या अधिकारात 10 मिनिटं 5 मिनिटं ठीक आहेत, पण तो कमीत कमी 2-2, 3-3 तास त्या माहितीच्या अधिकाऱ्यांना हॅरेजमेंट करतो. प्रत्येक कर्मचाऱ्यांना हॅरेजमेंट करतो, प्रत्येक कार्यालयात हॅरेजमेंट करतो, मानसिक त्रास देतो. एखाद्या व्यक्तीचा बीपी वाढलेला असतो, एखाद्या व्यक्तीला मानसिक कुठं घरगुती अडचणी असतात. ह्याच्यातून विपरीत घडण्याचा प्रश्न उद्भवत आहे. कारण ह्या अशा गोष्टीमुळे तो लोकांना ब्लॅकमेल करतोय. त्या माणसाला त्वरित आणि त्या माणसाचं प्रमोशन होईल की त्याची भरती होईल, त्या भरतीच्या कारणामुळे थांबवण्यासाठी तो त्याला ब्लॅकमेल करून हा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि जर व्हिडिओ टाकला असेल तर कायद्याच्या अंतर्गत सोशल मीडिया किंवा कुठं अधिकाऱ्यांनी याची पडताळणी करावी की हा व्हिडिओ पूर्णपणे बोगस आहे, याची खरं आहे किंवा काय करावं. आणि पैसे वेळोवेळी अनेक लोकांनी सांगितलेले तो माणूस पैसे घेतो, ही 100% त्याच्याकडे साक्षीदार आहेत आणि साक्षीदार उभा करतो. अनेक लोकांना मानसिक त्रास पण देतो. आणि दुसरी गोष्ट, सामाजिक कार्यकर्ता कुठं पत्रकार आहे अशा खोट्या नाट्या गोष्टी करून बोगसपणे लोकांची पिळवणूक करतो. त्यामुळं जे व्हिडिओ टाकलेला हा पूर्णपणे बोगस आहे आणि संबंधित व्यक्तीची पूर्णपणे चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. आणि तो अधिकारी, जो बांधकाम विभागाचा अधिकारी कुपल साहेब आहे, यांनी कामाची प्रवृत्ती खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे.
पूर्ण बारामती तालुक्यात मी अनेक वेळा अशी पाहणी केली असता कामाची पद्धत चांगल्या पद्धतीने आहे. कुठं रोड म्हणा, कुठं सामाजिक मंदिर म्हणा, किंवा कुठं सभा मंडप म्हणा, अनेक कामं चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. त्यामुळं त्या माणसांनी केलेलं नाही, हे त्याच्यावर प्रमोशन असल्या कारणाने किंवा त्याची बढती असल्या कारणाने केलेले म्हणजे थोटांत आहे. ते मला सार्वजनिक बांधकाम मत आहे. विभागाचे जे पंचायत समितीचे उपअभियंता आहेत त्यांची स्पष्टपणे त्यांची प्रमोशन असल्या कारणाने हे बदनामीचं षडयंत्र आहे असं कांबळे बोलतात. आणि आपले ज्येष्ठ पत्रकार तैनूरबाई आहेत. तुमचं काय म्हणणं आहे ह्या बाबतीमध्ये, म्हणजे जो व्हिडिओ समाज माध्यमातून फिरत आहे त्या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे कायद्याने सगळ्यांना चौकट टाकून दिलेली आहे. हे पत्रकार असो, सामाजिक कार्यकर्ता असो किंवा अधिकारी असो, त्यांना एक प्रकारे चौकट शासनाने घालून दिली. आज तुम्ही कुठल्या कार्यालयात जर तुम्हाला काही मागणी करायची असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्याला तोंडी कळत नाही कायद्याच्या दृष्टीने. त्याला तुम्ही लेखीच मागायला लागतं. त्यामुळे तुम्ही लेखी अर्ज केल्यानंतर तुम्हाला ते आणि त्याचा कालावधी त्या कालावधी ठरलेलं त्याप्रमाणे हे करायचं. पण तुम्ही जर सतत त्या अधिकाऱ्याच्या इथं जाऊन बसून त्याला जर दबाव टाकत असाल किंवा तुम्ही त्याच्यावर प्रभाव टाकत असाल किंवा हे काम झालं पाहिजे, तर तुम्ही लेखी करा ना, लेखी अर्ज करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेकॉर्डिंग. आज नवीन कायद्याच्या नवीन नियमानुसार तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे समोरच्याचं रेकॉर्डिंग करता येत नाही, तुमचं तुम्हाला दुसऱ्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग करता सुप्रीम येत नाही. कोर्टाचे जे guidelines निर्णय आहेत. आहेत की तुमची विथ परमिशनच त्या करा. गोष्टी व्हायला पाहिजे. आणि ज्या लोकांनी ते रेकॉर्डिंग केलंय ती लोक अजून, तुमचं काय म्हणणं, ती लोक अजून पुढे आली नाही. आणि का नाही आली? नाही, आज ज्या लोकांनी ते रेकॉर्डिंग केले, खरं तर ते फॉरेन्सिक लॅब मधनं जर ते टेस्टिंग केलं सगळं किंवा कुणी हे केलं तर त्यातनं पुढे येईल की तो ज्याचा मोबाईल असेल खरं तर त्याचा गुन्हा दाखल होईल त्यांनी जर ही केलेलं आहे. कारण का तुम्हाला रेकॉर्डिंग करताच येत नाही. जर तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं असेल तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला सांगायला पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीला सांगायला पाहिजे की मी रेकॉर्डिंग करतोय सर. रेकॉर्डिंग करायला कुणाला काही बंदी बंदी नाही, नाहीये. पण त्याची विथ परमिशन त्याला सांगायला पाहिजे. कल्पना द्यायला कल्पना लागते की ती आहे. recording आता चालू उद्या आहे. ज्याला हे अधिकारी गोपनीयता राहत नाही त्या गोष्टीमध्ये. आता हे अधिकारी सोशल मीडियावर जर हे प्रसिद्ध झालं असेल, कुणी टाकलं त्याच्यावर सुद्धा ते अधिकारी कारवाई करू शकतात. त्यामुळे पत्रकारांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा डिजिटल मीडिया यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध करताना थोडा विचार करण्याची गरज, ती भान ठेवायला भान पाहिजे ठेवायला की पाहिजे. नक्की काय? कशासाठी. हा. आणि दुबे साहेब आहेत आपल्या बरोबर की तुम्ही मला सांगा की म्हणजे ज्या ठेकेदारांनी हा व्हिडिओ काढलाय, एकतर बांधकाम विभागामध्ये काय होतं की एखादं काम बिलोमध्ये असेल तर त्याचा फरक भरण्यासाठी पण पैसे तिथं जमा करायला लागतात. आता एखाद्या ठेकेदाराकडे कमी पैसे असतील तर ते संबंधित अधिकाऱ्याला मैत्रीपूर्ण संबंध पण असू शकतात की बाबा पैसे कमी आहेत साहेब, मला वर्क ऑर्डर भेटणार नाही, तुमचा क्लर्क देणार नाही का, क्लर्क त्याच्या आगाव घेणार नाही तो फरक पैशाचा. मग साहेबांनी असं वाटत नाही का किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवळचे पैसे टाकून ती त्याची वर्क ऑर्डरचं काम केलं असेल? कारण ना जर तसं काय असतं, पैसे घेताना असतं तर तक्रारदार नक्कीच तक्रार देण्यासाठी समोर आला असता. गेल्या 20 वर्षाच्या कार्यकाळात आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल अनेक कामं किंवा अनेक अधिकारी नजरच पडतात. आता सध्याचा जो कारभार चालू आहे कार्यक्षम माणूस आहे, त्या माणसाचा आज उद्या ऑर्डर प्रमोशनची ऑर्डर आहे. तर ही जाणीवपूर्वक हेतुपूर्वक आणि ही ऑर्डर आहे याचा 2 महिन्यापासून चर्चा आहे. तर हा व्हिडिओ जो आहे ते मागच्या 2-2.5 महिन्यापासून व्हायरल होतो, मी केलेला आहे. तर हा फक्त त्या तोंडावर करून त्या माणसाला रोखणं किंवा एक चांगला सक्षम माणूस आहे त्या माणसाचं न होणं, आणि ही जी ठेकेदारी पद्धतीने ही चाललेली एक अधिकारी साहेब, तर तो माणूस तो चालून देत नाही. तो माणूस कार्यक्षम चांगला माणूस आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती तिथं एवढा भांगूळ कारभार चाललाय, तिथं कोणी लक्ष देत नाही. आणि जिथं कार्यक्षम चांगलं काम आहे, जिथं चांगले अधिकारी, जिथं सगळं व्यवस्थित चालू आहे, आज तो माणूस 2 दिवसांनी प्रमोशनवर बसणार आहे. त्या माणसाला कुठेतरी रोखायचं, त्याला कुठेतरी थांबवायचं. तर माझे एक प्रामाणिक मत आहे की ज्याने जो व्हिडिओ केलेला आहे प्रसार माध्यम आणि जे आता डिजिटल सांगितलं त्या दृष्टीने त्याची चौकशी व्हावी. आणि ज्यांनी सही घेण्याच्या म्हणजे कारणाने त्यांनी त्यांना थोडं फसवलेलं आहे. पैसे तो जे व्हिडिओ त्याला दिले होते पण त्यांनी पुढे सारखवले. हा पैसे त्यांनी घेतलेला हा विषय काय त्यात दिसून येत नाहीये. पण चांगल्या माणसाला खरंच न्याय मिळाला पाहिजे आणि त्याची जी बदनामी होती ती थांबली पाहिजे. म्हणजे आता दुबे साहेबांनी पण सांगितल्याप्रमाणे की जो तक्रारदार आहे त्यांनी पुढे यायलाच पाहिजे आणि सांगायलाच पाहिजे नक्की काय प्रकार आहे. पण ह्या केसमध्ये तक्रारदारच नाही. आतापर्यंतच्या
माझ्या समोर आलेली परिस्थिती ज्यांनी तक्रार केली आहे त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये त्यांनी आतापर्यंत त्या पंचायत समिती सर्वच म्हणजे ग्रामसेवक असतील अधिकारी असतील यांना त्यांनी ती आतापर्यंत त्यांना अशाच पद्धतीने फसवणूक करून त्यांचे व्हिडिओ डुप्लिकेट करून तयार केलेले म्हणजे चर्चा बारामतीत आहे. कारण मी पत्रकारित असताना मी आतापर्यंत समोरासमोर बघितलेला हा माणूस अशाच पद्धतीने मी पत्रकार आहे म्हणतो, तो पत्रकारित नाही, तो पत्रकार आहे म्हणून खोटं बोलतो आणि पत्रकारांची बदनामी करून हा लोकांची अधिकाऱ्यांची फसवणूक करून लुटण्याचे धंदे करतो, ही माझ्या निर्देशानं आलेले आहे. म्हणजे ज्यांनी ती व्हिडिओ प्रसिद्ध केली प्रसार माध्यमातून तो बनावट तोतिया पत्रकार म्हणून मिरवतो. आणि अशा गोष्टी आता आपण एक पत्रकार संघाचा कार्यक्रम होता त्यामध्ये पण त्यांनी पत्रकारांचा सन्मान घेतलेला आहे पत्रकार सांगून त्याला आम्ही त्यातच दाही केलेलं की तू पत्रकार नसताना सन्मान कुठल्या ह्याच्यावर केला? म्हणजे तो आम्ही आमच्या पत्रकारांची बदनामी करतोय, त्याच्यावर आम्ही सुद्धा त्याच्यावर कोर्टात दावा दाखल करणार आहे की हा फसवणूक करून तिथं पत्रकारांची बदनामी करतो. आताच बांडे साहेबांनी पण सांगितलं की कशा प्रकारे तोतिया पत्रकार म्हणून तो समोर येतो आणि लोकांची दिशाभूल करून दबाव एक प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. आता शिंदे आपल्या बरोबर आहेत की सांगा नक्कीच मला काय म्हणायचं या प्रसिद्ध माध्यमातून जो व्हिडिओ व्हायरल होतोय. मला असं वाटतं की आपल्या 2013 क्षेत्रामध्ये असलो जर हा व्हिडिओ जर व्हायरल होत असेल आणि ह्यात जर करत जर सत्यता असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे, नियमातच आहे. पण 2 महिने किंवा 3 महिने जर हा व्हिडिओ जर व्हायरल होत असेल आणि ह्याच्यावर अजून सुद्धा कारवाई होत नसेल तर हे एका प्रतिष्ठित व्यक्तीला कपिल साहेबांना बदनाम करण्याचे हेतूने असणार आणि त्यांना बदनाम करून त्यांची प्रगती त्यांचे प्रमोशन अडवण्याचा प्रयत्न इथं चालू आहे. असा त्यांच्याकडून काही पैसे काढण्याचा पण काही आणि प्रकार पण झालेला आहे की म्हणजे ब्लॅकमेलिंग केलेले आहे त्यांनी आणि त्यांना हा व्हिडिओ दाखवून त्यांच्याकडून काही पैसे काढण्याचा पण कोणाचा हेतू असू शकतो. पण ह्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि ही पूर्ण चौकशी होऊन कपिल साहेबांचं जर चांगले प्रवृत्तीचे व्यक्ती आहे तर त्यांचं ती निर्दोष सुटून त्यांची प्रमोशनला अडचण यायला नाही पाहिजे, याच मताचा मी आहे. आता तुम्हाला काय म्हणायचं की मग तक्रारदार का पुढे येत नाही? माझा एक ह्या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून येते की सदर प्रकरणामध्ये अधिकारी पैसे घेताना स्पष्ट दिसत आहे, पण कोणी पैसे दिले हे त्यामध्ये चित्र स्पष्ट होत नाहीये. तर हे चित्र स्पष्ट होण्यासाठी त्याची त्या व्हिडिओची चौकशी केली पाहिजे. त्याची चौकशी झाल्यानंतर त्यातनं निष्पन्न होईल की हे पैसे कशासाठी दिले होते. कारण सरकारी कामामध्ये काही गोष्टी एखाद्या मोबदला देण्यासाठी कामाच्या फी भरण्यासाठी सुद्धा दिला जातो. म्हणजे टेंडरची वर्क ऑर्डर घेण्यासाठी पण पैसे भरायलाच लागतात. नुसतं म्हणजे बिलोमध्ये जर काम असेल तर स्पष्टीकरण आपण आता देणं योग्य नाही, कारण सरकारी भरपूर प्रकारचे काम असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या कामाला ती फी भरली का असेच पैसे दिलेत, खुशीने दिलेत, हे स्पष्टीकरण काहीच होत नाहीये. तर ह्यात सर्वात महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की त्याच्यामध्ये ज्याने व्हिडिओ काढला किंवा जो मूळ तक्रारदार आहे तो पुढे आला पाहिजे. ऍक्च्युली माहितीचा अधिकार कायद्यामुळेच बरेच भ्रष्ट अधिकारी आज सस्पेंड झालेले आहेत, त्यांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत. पण माहितीचा अधिकारचं एक मोठं शस्त्र आहे, ते शस्त्राचा वापर करून पत्रकारांनी सुद्धा त्याचा उपयोग करून अशा काही भ्रष्ट अधिकारी त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. आणि हे हत्यार वापरत असताना माहिती अधिकारचं त्याचा योग्य वापर झाला तर ते चांगलं आहे, नाहीतर ज्याने ते वापर करायचा चुकीचा प्रयत्न केला त्याच्यावर ते उलटू शकतं. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की कुणी का त्याचं माहिती घेतली असेल पण ती योग्य माहिती घ्यावी आणि त्या व्हिडिओची सत्यता पडताळावी आणि जो मूळ तक्रारदार आहे तो पुढं आला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे की तक्रारदारनी एसीबीला तक्रार देणं गरजेचं क्रमप्राप्त होतं, पण त्यांनी ती दिली नाही. पण सामाजिक कार्यकर्ता कोणी पुढे आला असेल पण त्यांनी त्याची सत्यता पडताळून त्याचा खुलासा करावा की हे पैसे कशासाठी दिले होते आणि कुठल्या कामासाठी दिले, हा माझा मत. म्हणजे तुम्ही आता फार मोठा गंभीर आरोप केलेला आहे की अँटी करप्शनला कळवायलाच पाहिजे, पण जो पैसे देतो तो पण गुन्हेगार आहे. पैसे कायद्याप्रमाणे त्याचं तो पण गुन्हेगार आहे तेवढाच, कारण पैसे लाच देणं पण गुन्हा आहे कायद्याने. जे अँटी करप्शन अधिनियम 1988 कलम जे सांगतं
की त्याप्रमाणे पैसे देणं पण गुन्हाचं आहे. कारण तुम्ही संबंधित डिपार्टमेंटला हे पहिल्यांदा कळवायचं असतं. माझं तेच म्हणणं आहे की माझं तेच म्हणणं आहे अँटी की करप्शनला जो तक्रार दिली का? पैसे त्याची कशासाठी दिले पडताळणी केली पैसे का? कशासाठी दिले त्या अधिकाऱ्यांनी पकडलंय का? पैसे त्याच्या कशासाठी अगोदर दिले व्हिडिओ व्हायरल करणं हा गुन्हा आहे. नाही पैसे कशासाठी दिलेत हा मुद्दा महत्वाचा आहे गुन्हा आहे, गुन्हा आहे. आणि ज्यांनी दिले हा. तो पुढे आला पाहिजे तर त्याचे तुम्ही अर्धवट व्हिडिओ जर काढताय म्हणजे तुमचा 100% ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे. आणि तुमच्या अकाउंटमध्ये आता तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या पेपरामध्ये तुम्ही लिहिलंच किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बागवान आहेत त्यांनी पण लिहिलंच की पण असं लिहिलं की नक्की तक्रारदार कोण? तक्रारदार अज्ञात का? अज्ञात आहे आज अद्याप पण काय तुमचं म्हणणं आहे त्यावर? 2-3 महिन्यापासून हा व्हिडिओ म्हणजे दाबून ठेवण्यात आला आहे व्हिडिओ. हा प्रकरण मला वाटतं जुलै महिन्यातला आहे. परंतु आतापर्यंत हा ठेकेदाराचे कामाची पद्धत ही लपवण्यासाठी हे व्हिडिओ ब्लॅकमेलिंग करण्यासाठी तर नाही का म्हणजे दाबून तुम्हाला ठेवला. काय म्हणायचं की ठेकेदार त्या क्वालिटीचा आहे का नाही? हा हे कशासाठी बघायला पाहिजे ना. नेमकं हे पैसे हा. कशासाठी दिले? नाही तर ठेकेदार हे चौकशी ब्लॅकलिस्ट झाली मध्ये जाईल. जर काम जर क्वालिटीचं करत नसेल तर चांगल्या निकृष्ट दर्जाचं जर ठेकेदार काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर तो ब्लॅकलिस्ट मध्ये जाऊ शकतो. ह्या पण गोष्टी तपासायला पाहिजे. एका बाजूने तुम्ही एकाला बदनाम करता आणि पुढे येत नाही. डेलो स्टेशनच्या 40 जर तुम्ही गेला तर हा ठेकेदार कसा असेल? आता तैनूरभाई सांगतात की कामाचा पद्धत जर 100 रुपयाचं काम असेल आणि ती जर बिलो मध्ये 40% जर बिलो गेलं तर 60 रुपयामध्ये तुम्ही काय देणार आहे? कामगार कल्याण निधी तुम्ही भरणार 1%, तुम्ही लेबरचं बघणार, इन्शुरन्स बघायचा आहे त्यांचा. मग ह्या गोष्टी सगळ्या 100 रुपयाचं काम जाहिरात दर आहे, जाहिराती सगळ्या द्यायच्या. गोष्टींना जर तुम्हाला ते पैसे भरायचे असेल तर तुम्ही त्या कामाला दर्जा काय देणार आहे? मग ते ठेकेदाराला पण ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं जातं. टाकू जाऊ शकतं 100% कारण निष्कृष्ट दर्जाची कामं झाल्यावर पहिली गोष्ट तो की काय दर्जा काय देणार आहे? जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तो पूर्णपणे डुप्लिकेट आहे आणि त्या माणसाला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने केलेला आहे. त्यांनी स्वतः केलेल्या निकृष्ट कामाचा स्वतः ब्लॅकलिस्ट जाईल भीतीने त्यांनी स्वतःवर पांघरून टाकण्यासाठी हा केलेला कांडा. तुम्हाला वाटत नाही का तैनूरभाई, आणि तुम्हाला त्यानं वाटत नाही का स्वतः पुढे नाही येता. 29,000 एक रुपये सामाजिक जरा कार्यकर्ता आकडा जरा वेगळाच वाटतोय. माणूस 10,000 घेतो, 5,000 घेतो, 20,000 घेतो, 50,000 घेतो. 29,000 म्हणजे काय? असा त्याचा काय फेवरेट आकडा विकडा काय ऐका वाटतंय कांबळे, काय? 29,000 ही अमाऊंट ह्याची सुद्धा असू शकते. टेंडर भरण्याची सुद्धा अमाऊंट असू शकते. बरोबर हा. 50,000 घेईल हे माणूस, फरक भरायचा 10,000 घेईल माणूस, घेईल. 5,000. पण 29,000 रुपये ज्यावेळी देतो त्यावेळेस टेंडरची रक्कम असल्याशिवाय घेता येत म्हणजे कांबळे पण बोलले की 29,000 आकडा जरा वेगळाच वाटतो. जरा पैसे स्वीकारतात. पैसे देणारा गुन्हेगार आहे तर त्याबद्दल सगळी पडताळणी करून त्याच्यावर कारवाई होणार, चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमच्या बारामती आता आपल्या बारामतीच्या दिग्गज पत्रकारांनी जी मागणी केलेली आहे की खरंच त्या व्हिडिओची सत्यता पडताळणी व्हायलाच पाहिजे आणि जो कोण तक्रारदार असेल तर त्यांनी समाज माध्यमाच्या पुढे येऊन सांगावं की आपलं कुठलं वर्क ऑर्डर होते, कुठलं काम केलं होतं की त्याचं बिल काढण्यासाठी हा व्हिडिओ त्यांनी रिश्वत किंवा लाज म्हणून जे 29,000 रुपये दिले ते त्यांनी सांगायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह भारतीय नाईकसाठी मी अभिजित कांबळे. नमस्कार.